आणि याचं बघा काय म्हणणं आहे. फोटो काढ ना मग एक भारी दिसत असलं तर का हा. पाहुणे आम्ही म्हणले तुम्ही तोडून दिले काय आपल्याकडे रूम आले ना भाऊ पाणीपुरी पूजा करणे जा रे अभी. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आता आलोय आपण वेदांत भाऊला घेऊन रानामध्ये, रान दाखवायला, कलिंगड दाखवायला आणि आपण स्वतः बघायला. तर आता पोहोचलो मित्रांनो. आपण आलोय चक्कर मारायला की काय हाल हवा फवारणीची काय गरज आहे का नाही तर ती बघण्यासाठी आलोय आपण. तर आता तुम्ही इथं बघा मित्रांनो कशी कलिंगड आहेत, एकदम साईज झालेली आहे. आणि ह्याला आता मित्रांनो थ्रिप्सची आपल्याला फवारणी घ्यायला लागणार आहे, कारण की ह्याच्यात बघा कसे थ्रिप्सनी होत आहे. आणि मित्रांनो एक्स्ट्रा झालेले आपल्याला काढून बी टाकायचे. तर असा बी विषय. आणि संध्याकाळी पाणी बी सोडायला लागणार आहे ह्याला. मिरची वगैरे सुकती आहे आता बघा. मिरचीला बी पाण्याची गरज आहे मित्रांनो, त्यामुळे पाणी सोडू आपण आज संध्याकाळी येणार ना बारक्या. तर मित्रांनो संध्याकाळी येऊया आपण इकडे पाणी सोडायला. तर संध्याकाळी येऊया मित्रांनो आपण. आणि खत वगैरे पण सोडायला लागेल. बाकी औषध तर फवारायचं आहे. बट बघूया आता काय म्हणते ते पप्पा. आणि मग मारूया आपण. क्लिअर एकदम जे फळ क्लिअर आहे मित्रांनो, ते बी तुम्ही बघू शकताय एकदम क्लिअर वेट. आणि याचं बघा काय म्हणणं आहे. फोटो काढ ना मग एक भारी दिसत असलं तर बघा मित्रांनो नखरे, काम धंदे सोडून हे असे नखरे करतात. त्यामुळे आपण फक्त कामं करतो मित्रांनो. तर आता इकडं मित्रांनो थोडंसं कमी आहे अजून थोडंसं. बट इकडे खालच्या साईडला तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी वाढ झालेली आहे. जागा राहिलेली नाही अजिबात. इकडं जशी जागा आहे तशी तिकडं राहिलेली नाही. बारके आहे एक जरा इकडून बाहेरून ये पलीकडून येतो मित्रांनो. इकडं पुढं जायला जागा नाही आहे, आपण इकडूनच निघूया कडला. आणि मग हा पुरीतून मित्रांनो इथं बघा असले फळं बी आपल्याला तोडून टाकायला लागणार आहेत, कारण की ह्याच्यामुळं मित्रांनो परत बाकीच्यांना बी प्रॉब्लेम येतो. कळलं का वाकडी शेट. तर इन्स्पेक्शनसाठी आलेला येऊ, पण त्याला काय कळत नाही असं मला वाटतंय. चला आता आपण खाली जाऊन बघूया मित्रांनो काय भानगड आहे, कशी भानगड आहे. बघ नीट बघ, सापडन तुझ्यासारखी नक्कीच. 4 डोळ्यांनी बघितलं काय बी सापडतं. कवळी पाहिजे होय तुला. कवळीचा सीजन गेला आता. चला इथे दिसतंय ना तुला, बाकीची काढून टाकली मित्रांनो. ह्याला कवळी शेंग पाहिजे. अवघड आहे मित्रांनो लई. जाताच खाऊन घेतो का. तर मित्रांनो आज पाहुणे येणार आहेत. तर कोण येणार आहे ते मी तुम्हाला संध्याकाळी दाखवतो, कारण की येता संध्याकाळ होणार आहे पूर्ण. तर तोपर्यंत आपण बाकीचं काम आवरून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो कोण येणार आहे. काय आहेत ना एकदमच तृप्त करून घ्या आपण. मित्रांनो जी गोष्ट होऊ नाही शकत ती करून घ्यावं लागते, असं ह्यांच्यातून हेतू निघतो. आणि आपण आलो मित्रांनो इकडं. आणि तुम्ही इथं पण बघू शकता मित्रांनो कसे लागलेले आहेत एकदम चांगल्या प्रकारे. शेट लोक काय म्हणणे तुमचं, कसे चांगली सेटिंग फिटिंग का अजून झाली पाहिजे. अजून थोडी सेटिंग झाली म्हणजे कसं चांगलं राहतं का. बरं मग फुल बिल दिसतंय ना का नाही आहे. फुल बिल फुल पण आहे सगळे आहे ना. सेटिंग होती. हा मित्रांनो सेटिंग बिटिंग चालूच आहे फुलाची बी. तेच मित्रांनो फुलाची बी आणि फुलाची बी, त्यामुळे काही विषय नाही. तर इथं आता एकदम तुम्ही बघू शकताय सनसेट चालला इकडं. एकदम सुंदर मस्त असं 2 डोळ्यातून दिसतंय. तर मित्रांनो आता आपण निघालोय चक्कर वक्कर मारून. आता जाऊया जरा तळ्याव बिळाव बघूया काय सिस्टम आहे. बारक्या तू तळ्याव गेलाय का. गेला तू मग चल मग परत एकदा जाऊन मित्रांनो आपण पुण्याहून आलतो तेव्हा यात्रे टायमिंगला. नाही त्याच्या आधी आलो
मी नव्हतो मित्रांनो घरी त्या दिवशी मी कुठंतरी गाया चारायला गेलतो असं मला वाटते. जेव्हा आला होता तेव्हाच येऊन बघून गेला येतो. तर चला आता आपण आलोय, बघूया काय भानगडे. कैऱ्या मस्त आले ना, गोड आहेत का खायला? कैऱ्या गोड आहेत, चांगलं खातो एखादी. ते झाडाच्या खाल्ल्याशिवाय नाही कळत. तुमचं झाड आहे त्यामुळे विचारलं रे. तर आमच्या इकडे आले कसं सांगू शकतो मी तुला काय त्या झाडाची कैरी गोडच लागणार. तर मित्रांनो ह्याला सांगावं लागेल की आपल्या झाडाची कैरी खावं लागेल. ते हे झाड आहे मित्रांनो, ही झाड आहे ते गोड आहेत. जा खाप गोड आहे का? पाहुणे आम्ही म्हणले तुम्ही तोडून दिले पाहिजे. पाहुणे मित्रांनो घरी असतात होय, रानात आलं हाताने घ्यायचं असते. काय चुकीचं आहे ना, आम्ही शेंगा घेतल्या हाताने आमच्या. हो ना, फक्त ढकलू नका देऊ, पुढे येतो पावायला आहे ना. अरे मी असताना घाबरतो मित्रांनो. बघा पावायला येतं आपल्याला, पण ते पाय पुरते तुझ्या खाली पाण्यात पडला तरी काय अडचण नाही. लय लागेल. मग इकडे वर इकडे ढकलू मित्रांनो. इथे टाळ्यावर ढकलू तू. मग याला काय म्हणणं आहे तुमचं? ह्याच्यात ढकलो आपण जरा. होय बारक्या, ह्याच्यावर ढकलू तू. मग तुला ह्याच्यात वरती येत नाही. मी आहे ना. तू सगळीकडेच आहे. नाही मग सगळ्यांच्या माना ते मित्रांनो मग सगळ्यांच्या. तर आता काय करायचं? घरी जायचं. केरी खायची ना. हो मित्रांनो, कैरी खायची. त्या आंब्याची खायची. तिकडे ते आंबा बघ खायचं. तिथं दिसली का? दिसाल सगळीकडे दिसतात. 4 डोळ्याने बघतो हिंदू त्यामुळे. ओ भाई किती स्ट्रगल केलं मित्रांनो. उडीतच मँगो हातात. ठीक आहे. आपल्याकडे रुमाल आहे ना भाऊ? हो भाई येतो गजब हो गया. डाग पडून बघ बाग काय नाही. रुमाल रुमालाला रुमाल फेकून द्यायचं लायकीच झालं. चला मग मित्रांनो, चला आता निघूया आपण घरी. फवारणी तर घ्यावा लागणार आहे आपल्याला. संध्याकाळी ना ते काय आहे, माणसं जरा आंबाट आहे ते. त्यात कैरी काय करीन हा बरोबर का नाही मित्रांनो? माणूसच जर आंबाट असेल कडू असेल तर त्याला गोड काय लागणार आहे का नाही? त्याला मग मित्रांनो अशी असली कैरी द्यावं लागेल खायला. म्हणजे त्याला जरा त्याच्यावानी लागेल गोड. काय म्हणणं? गोड आहे ना. शुगर वाढून तुला खाल्लं डायरेक्ट डायबिटीज मित्रांनो. तर मित्रांनो चला आता जाऊया आपण घरी. संध्याकाळी पाणी सोडायला यायचंच आहे आपल्याला. परत औषध पण फॉर करायचं आहे ह्याच्यावर. ते करणार मित्रांनो आता आपण उद्या. की आज मला नाही वाटत शक्य आहे, कारण की आपल्याला ऊन उतरल्यावर मारायला लागतं. सकाळी मारून चालत नाही, कारण की मधमाशीला इफेक्ट होतो त्याने. त्यामुळे आपल्याला औषध पण आता मारून नाही जमत. आय मीन सकाळ मारून नाही जमत. सो उद्या थोडंसं ऊन उतरल्यावरती किंवा 3-4 वाजता आपण मारूया. तर आता जाऊया मित्रांनो घरी. लावूया आपण आता फटाफट. तर मित्रांनो आता निघालोय आपण पाणी आणायला. चाललोय 2 जण. आता जायचं आपल्याला पाणी आणायला. तर चला आता फटाफट जाऊया आणि पाणी घेऊन. तर मित्रांनो आता आलोय आम्ही जरा बाहेर फिरायला. फिरायचं काम चाललंय आहे का नाही बारक्या? आता चाललोय आम्ही गावात जरा काय म्हणतात त्याला, गेडिया मारून फिरून बिरून जाऊ आता निवांत. पेट पूजा करते. पेट पूजा पेट पूजा पाणीपुरी पूजा करणे जा रहे अभी. चला आता मित्रांनो जाऊया आपण पाणीपुरी खायला. A few moments later. तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट सगळं घेऊन आपलं काय घ्यायचं होतं काय खायचं होतं ते खाऊन निघालो. आता आपण डायरेक्ट घरी. खाल्लंय काय खाल्लंय रे आपण? पाणीपुरी, वडापाव आणि पान बी खाल्लंय मित्रांनो. आता चाललोय आता आपण घरी. तुम्ही खात नका जाऊ, चांगली गोष्ट नाही पान खाणं. कॅल्शियम भेटतं उगाच नसताना, त्यामुळे खात नका का मित्रांनो. तर आता चाललोय मित्रांनो आपण घरी. चला आता आपण आपल्या रस्त्याला लागलो. आता ते तुम्हाला कळलंच असेल. हे बघा रस्ता जो की दिसतच नाही. चला आता फटाफट आपण पडायच्या आधी जाऊया घरी. तर मित्रांनो आता निघालोय आपण पाहुण्याला आणायला. आता दोघं परत मित्रांनो घरी जाऊन मित्रांनो रिटर्न निघालो आता आपण पाहुण्याला आणायला. बारके शेटला बी घेतलंय. चला आता मित्रांनो जाऊया अँड फटाफट त्यांना घेऊन येऊ. थोडा टाइम लागेल बट चला. तर मित्रांनो आपण येऊन थांबलो इथं. बारके शेट बी आहेत. आणि मित्रांनो इथं जरा मॅटर झालं माहिती तुम्हाला. इकडं पटांगणात मॅटर झालं जरा. डॉगेश भाईचा काहीतरी मॅटर झाला. बंदे फिंदे आले मित्रांनो. आता जरा काय म्हणतात त्याला सेटलमेंट झाले त्यांचे. त्यामुळे जरा शांत बसले ना. ते काल वगैरे करू मित्रांनो.
पोलिसाची गाडी येणार आहे त्यामुळे थांबले 112 कॉल केलाय 112ची गाडी येते आता 1 hour later. तर मित्रांनो आपण सगळं काम आवरलंय अँड आता ही दोन आले होते मित्रांनो खत सोडायला इकडे खत सोडायचे कलिंगडाला म्हणून तू मागाशी म्हणला होता ब्लॉग मध्ये खत सोडणार आहे आम्ही दोघं जाऊन आम्ही दोघं नव्हतं म्हणलं खत सोडायला लागेल म्हणलं होतं मित्रांनो बघा कसा आळ घेतो माझं बरं ते जाऊन दे मित्रांनो ही खत सोडायला बी आले खत सोडायला आले तर आले मित्रांनो पंप घरी ठेवला खत घेऊन आले ना आता तोंडाने फुगणार होते काय काय अंदाज नाही तुला येणं होतं त्यामुळे ती देवानीच आम्हाला विसरून दिलं हा तर मित्रांनो आता मला एवढ्या रात्रीचं काय सांगू तुम्हाला किती लांब आहे तुम्हाला माहितीच आहे पण तेवढ्या लांब यायला लागलं मला ती बी गाडी मित्रांनो घेऊन नाही आता आली कारण की चावी ह्यांच्या खिशात तेव्हा मग ते देवानी तुला बोलवलंच होतं ना वावरात त्यामुळे झालं देवानी बघा ना मित्रांनो काम करतात आणि 4 जण वाढून जातात का 4 काम वाढून जातात दुसऱ्याला असे काम करायचे म्हणून करा झाला असे काम करायला पण दहशत लागते तर मित्रांनो चला आता आपण जाऊया आता रिटर्न अँड घेऊया आपण झोपून कारण की 12 वाजले ते तर चला फटाफट जाऊया अँड झोपूया तर चला आता करू आपण ब्लॉगचा एंड मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अँड भेटू आता आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे